उन्हाच्या झळा बसू लागल्यानं अनेक जण दुपारी आईस्क्रीम कुल्फी खातात. मात्र जर तुम्ही कुल्फी खात असाल तर सावधान, कारण तुम्ही खात असलेली कुल्फी बनावटच तर नाही ना याची खात्री करून घ्या. आम्ही असं का म्हणतोय पाहूया त्या रिपोर्टमध्ये. तुम्ही खात असलेली कुल्फी केमिकल युक्त. कुल्फी खाल तर आजारी पडाल. तुमच्या कुल्फीत घातक रसायन. लहान असो किंवा मोठा, हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा, कुल्फी खाण्याचा मोह आपल्याकडून आवरला जात नाही. कुल्फी खाण्यासाठी कोणतेही निमित्त लागत नाही. मात्र तुम्ही खात असलेली कुल्फी तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही विकत घेतलेली कुल्फी कशा पद्धतीने बनवली जाते, ती बनवण्यासाठी तिच्यात कोणते पदार्थ वापरले जातात या संदर्भात आपल्याला काहीही माहित नसतं. आपण कुल्फी विकत घेतो आणि खातो एवढंच काय ते आपल्याला माहित असतं. मात्र यापुढे कुल्फी खाताना सावधगिरी बाळगा, कारण अनेक शहरांमध्ये बनावट कुल्फी विकल्या जातात. इगतपुरी शहरातही अशाच बनावट कुल्फीच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनानं धाड टाकली आहे. इगतपुरी येथे एक कुल्फी कारखाना होता. तिथे गेले असता त्यांना असं आढळून आलं की तिथे कुल्फी तयार करताना एक गोविंदा पोस्टर कलर नावाचा एक पदार्थ तो उत्पादक वापरत असल्याचं त्यांना आढळून आलं आणि तो कायद्याने तसं अलाउड नसल्या कारणाने त्यांनी मग त्या ठिकाणी सदर दोन्ही अन्न पदार्थांचे नमुने घेतलेले आणि तो भेसळकारी पदार्थही जप्त केला आणि जी कुल्फी होती ती कुल्फी भेसळयुक्त असल्या कारणाने तो नष्ट करण्यात आलेला आहे. सुमारे 11,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करून नष्ट केलेला आहे. केमिकल युक्त पदार्थांपासून कुल्फी तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनानं संयुक्त धाड टाकली. कारवाई दरम्यान रंग, फ्लेवरच्या बाटल्या आणि संशयित रसायनं जप्त करण्यात आली असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. रसायने म्हणजे जे यांनी माझ्या अधिकाऱ्यांनी बघितलं त्यानुसार तिथे म्हणजे दुधापासून तो तयार करत होता, साखर होती, इसेन्स होता आणि हा जो मी पदार्थ सांगितला गोविंदा पोस्टर कलर नावाचा तो त्यामध्ये तो यूज करत होता. अन्न व औषध प्रशासनाकडून सुमारे 2,500 बनावट कुल्फ्या नष्ट करण्यात आल्या. कारखाना चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं समोर आलंय. कुल्फीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक केमिकलमुळे आतड्यांचे आजार, कॅन्सर सारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे. हा अलाउड नसल्या कारणाने हे जर लॉंग टर्ममध्ये म्हणजे दीर्घकाळ जर आपल्या शरीरात गेले तर आपल्याला आतड्यांचे आजार, कॅन्सरसारखे आजार, दुर्धर आजार होण्याचा संभव आहे. त्यामुळे सगळ्या लोकांनी जे अन्नपदार्थ खाताना या अशा जागरूकता ठेवून ही काळजी घ्यायला हवी की आपण शुद्ध आणि चांगले अन्नपदार्थ घेतोय का. तुम्ही खात असलेली कुल्फी बनावट तर नाहीये ना, आधी हे ओळखा. कुल्फीची टेस्ट वेगळी जाणवत असेल तर ती कुल्फी खाणं टाळा. मार्केटमध्ये काही विश्वासू ब्रँड आहेत, त्या ब्रँडच्या कुल्फी तुम्ही खाऊ शकता. मात्र अनेक ठिकाणी सर्रासपणे केमिकल युक्त कुल्फ्यांची विक्री सुरू आहे आणि त्यामुळे कुल्फी खाताना सावधगिरी बाळगा आणि आरोग्याची काळजी घ्या. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.